मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील सर्वच धरणं आता ओव्हरफ्लो झाली आहेत। पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरणातून पाणी विसर्ग केला जातोय। कळमनुरी तालुक्यातल्या कयाधू नदीपात्रात गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। नदीवर पूल उभारून देण्याची मागणी गावकरी करतात। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात आरक्षणासाठी धनगर समाजानं मोर्चा काढला। धनगर बांधव मेंढ्यांसह मोर्चात सहभागी झाले होते। बीडमध्ये तेलगावमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। मराठा बांधवांची ते संवाद साधणार आहेत। बारामतीच्या तरडोलीमध्ये शेतकऱ्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण केलं जात आहे। मराठा आरक्षण समिती पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात येणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने नेमलेली ही समिती विभागीय आयुक्तालयात बैठक घेणार आहे। सातारा बसस्थानकातल्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय। बसस्थानकांवर प्रवाशांना तात्काळ उभं राहावं लागतंय। कोपरगावमधल्या हनुमाननगर भागात गटाराच्या पाईपमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गटाराचा दुरुस्ती न झाल्यामुळे दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिक करतायत। चंद्रपुरातल्या चिटकी गावाजवळ शेतात हत्तीचा मृतदेह सापडलाय आणि शेतकुंपणाला लावलेल्या तारांमुळे शॉक लागून हत्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। जालन्यामध्ये गेल्या 24 तासात डेंग्यूच्या 139 रुग्णांची नोंद झाली। एका रुग्णाचा यात मृत्यू झालाय। शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्यात। नमस्कार, मी रेणुका। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत बुलेटिनमध्ये, पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या बघूयात। राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी नरहरी झिरवळांचा 18 आमदार दिल्लीला रवाना। धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण न देण्याची करणार मागणी। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधिमंडळातून कारवाईला वेग। पुरावे सादर करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर। बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरुवात। शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याबद्दल ठाकरे गट आक्रमक। मुंबई मनपाच्या सहाय्यक आयुक्तांना 2 दिवसांचं अल्टिमेटम। निर्णय न दिल्यास कोर्टात जाण्याचा इशारा। मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना कोर्टात हजर करण्याचे आदेश। विशेष एनआयए कोर्टाकडून वॉरंट जारी। नांदेडमधील शासकीय रुग्णालयात चौकशी समिती दाखल। डॉक्टरांच्या त्रिसदस्यीय समितीकडून रुग्णालयाची पाहणी सुरू। आणि घाटी रुग्णालयामध्ये 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं संताप। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही केली घाटी रुग्णालयाची पाहणी। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नांदेडमधून। आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे। इथे 31 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आणि या घटनेनंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी या रुग्णालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णालयातील अस्वच्छता देखील अधिष्ठाता श्याम वाकोडे यांच्या निदर्शनाला आणून दिली आहे। इतकंच नाही तर त्यांच्या कार्यालयातील शौचालयाची सफाई त्यांनाच करायला लावल्याचं कळतंय। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी नांदेडमधून आलेली। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातले ही दृश्य सध्या आपण बघतोय। इथे 31 रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि ही संख्या वाढून आतापर्यंत आधी 24 आणि त्यानंतर आणखीन काही रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे 31 वर पोहोचली आहे। घटनेनंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे रुग्णालयात पोहोचले होते तेव्हाची ही दृश्य आहेत। मुजीब शेख आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मुजीब, काय घडलंय नेमकं? आपण पाहतो की मागच्या 2-3 दिवसापासून जे मृत्यूचं तांडव जिल्ह्या नांदेडच्या रुग्णालयामध्ये सुरू आहे, त्यानंतर वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते इथे येऊन भेट देत आहेत, पाहणी करतायत। आज हेमंत पाटील हे आले होते आणि ह्या ज्या घटना ज्या घडलेल्या आहेत मृत्यूच्या, त्याच्यानंतर आपण पाहतोय की या रुग्णालयामधल्या ज्या उणीव आहेत त्या प्रकर्षाने बाहेर येताना आपल्याला दिसत आहे। डॉक्टरांची कमतरता असेल, औषधांची कमतरता असेल, नर्सची स्टाफ व्यवस्थित नाहीये। आणि आज जेव्हा हेमंत पाटील आले त्यांनी पाहणी केली, त्यांना दवाखान्यामध्ये प्रचंड अशी अस्वच्छता निदर्शनास आली। तेव्हा त्यांनी त्याबाबत अधिष्ठाता जे आहेत श्याम वाकोडे यांना जाब देखील विचारला की इतकी अस्वच्छता तुमच्या रुग्णालयात आहे, मग रुग्णांचं तुम्ही काय त्याच्यावरती उपचार व्यवस्थित करू शकतात। आणि त्यांना संतापात त्यांनी थेट अधिष्ठातांना सांगितलं की तुमच्या कार्यालयातील शौचालय तुम्ही स्वतः साफ करा। स्वतःची नळी, पाण्याची नळी त्यांनी हातात दिली आणि अधिष्ठातांना त्यांच्या कार्यालयातील शौचालय ते स्वच्छ करायला लावलेले आहेत। मुझी, पण इतकी अव्यवस्था तिथे का आहे? म्हणजे रुग्णांचे हाल तर आपण बघतोय, इतकी भीषण परिस्थिती तिथे उद्भवलेली आहे। मनुष्यबळ देखील त्याची देखील कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते तिथे।
मनुष्यबळाची निश्चितपणाने कमतरता आहे. जसं की मी सांगितलं की मागच्या वेळेला जेव्हा नर्सेसच्या बदल्या झाल्या होत्या त्यांच्या ठिकाणी आणखी नवीन नर्सेस देण्यात आलेल्या नाहीत. बाकीचा जो काही स्टाफ आहे, सफाई कामगार असतील किंवा अन्य जे 4th क्लासचे कर्मचारी असतील त्यांच्या ज्या बदल्या झाल्या किंवा जे रिटायरमेंट झाले त्यांच्या ठिकाणी नवीन पद अजून भरण्यात आलेली नाही. आणि जो स्वच्छतेचा जो कंत्राट दिलेला आहे खासगी इथल्या कंपनीला त्यांच्याकडून विशेष करून हलगर्जीपणा होतो आणि प्रशासनाकडून त्याच्यावरती देखील लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे या रुग्णालयामध्ये अशी अस्वच्छता नेहमीच असते. आणि आज जेव्हा हे सगळे प्रकार म्हणजे हे आज जे घटना उघडकीस आल्या त्यानंतर हे आता जे प्रकार आहेत रुग्णालयातले ते हळूहळू बाहेर येत आहेत. आणि तेच आज जे काही निदर्शन झालं त्यानंतर अधिष्ठातांना स्वतः हेमंत पाटलांनी हे स्वच्छता करायला लावलेली. धन्यवाद मुजीब. या माहितीबद्दल आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर मनुष्यबळाची जी कमतरता आहे आणि जी अव्यवस्था ज्याला प्रचंड रोषाला आता तिथल्या रुग्णांचा किती रोष असेल आपण समजू शकतो. 31 जणांचा तिथे मृत्यू झाला आणि त्यामुळे इथल्या सगळा हलगर्जीपणा अशा पद्धतीनं आता दिसून येतोय. आणि नांदेडच्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता बघूयात राज्यभरातल्या इतरही बातम्या. 25 मिनिटात 50 बातम्यांचा आढावा घेऊयात. सुरुवातीची बातमी आहे कोकणातून आलेली. गेल्या 2 ते 3 दिवसात सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे सगळीच धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी धरणातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आलाय. तिलारी आणि अरुणा प्रकल्पातून पाणी विसर्ग केला जातोय. हिंगोलीची बातमी आहे. कळमनुरी तालुक्यातल्या कयाधू नदीपात्रात गावकऱ्यांनी आंदोलन केलं. नदीवर पूल नाही त्यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. नदीवर पूल उभारून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणानंतर अशोक चव्हाण आक्रमक झालेत. रुग्णालयाकडे शासनाचं दुर्लक्ष होतं आणि रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. सध्याचे रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या चांदिवली विभागाच्या माजी नगरसेविका लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी समावेश झाला. मराठा आरक्षण संवाद यात्रेनिमित्तानं मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेलगावमध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. इथे देखील आंदोलनस्थळी भेट देऊन मराठा बांधवांशी ते संवाद साधणार आहेत. बीडच्या मैदापोखरी गावात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे. आजचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत टाकीवरून खाली उतरणार नाही असं पवित्र आंदोलकांनी घेतलंय. बारामतीतल्या तरडोलीमधले शेतकरी दूध दरावरून आक्रमक झालेत. गेल्या 3 दिवसांपासून ते उपोषण करतात. प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सातारा बसस्थानकातील गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे साताऱ्याहून मुंबई पुण्याला जाणाऱ्या बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतंय. बातमी वर्ध्यातली. सेलू तालुक्यातल्या दहेगाव गोसावी इथे एका 23 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचं गंभीर प्रकरण समोर आलंय. तिला घराबाहेर बोलवून तिच्यावर चाकूनं वार करण्यात आले होते. हत्येनंतर पळ काढणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये संबंधित तरुणीच्या 2 मैत्रिणींचाही समावेश असल्याचं कळतंय. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. कोपरगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाले ओसंडून वाहत आहेत. कोपरगावमधल्या हनुमाननगर भागात गटारीच्या पाईपमध्ये पडून एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याचं कळतंय. गटाराची दुरुस्ती न झाल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असा आरोप नागरिक करतायत. जनावरांसाठी चारा आणायला गेलेल्या 2 महिलांचा पूर्णा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची बातमी सिल्लोड तालुक्यातल्या बोरगाव सावणी इथे समोर येते. नदीकाठी असलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिटकी गावाजवळच्या शेतामध्ये हत्तीचा मृतदेह सापडलाय. विजेच्या धक्क्यानं किंवा शेतातील पिकांवरच्या कीटकनाशकांमुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातल्या पणतुर्ली गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर कोसळून मोठं नुकसान झालंय. 36 घरांना इथून पाणीपुरवठा केला जात होता, पण आता विहीर कोसळल्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. शासनानं पाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी नागरिक करतायत. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर येवला शहरात पाऊस जोरदार झालेला आहे आणि त्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. नदी नाले ओढे देखील वाहतील असा मोठा पाऊस ग्रामीण भागात अजूनही तितकासा झाला नसल्यामुळे काही भागात पाणी टंचाई मात्र अजूनही कायम आहे. पुणे जिल्ह्यातल्या प्रमुख 14 धरणांमध्ये 100% पाणीपुरवठा आहे. गेल्या आठवड्यात 21% असलेलं उजनी धरण देखील 42%पेक्षा अधिक तिथे पाणी आहे. भीमा आणि तिच्या उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते. पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
ऑक्टोबरच्या मध्यावर राज्यभरातून मान्सून काढता पाय घेईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आणि त्यामुळे बळीराजाची चिंता वाढणार आहे, कारण सणासुदीच्या दिवसांमध्येच महागाईची फोडणी बसण्याची शक्यता आहे. पुढचे 2 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मावळमधल्या टाटा ठोकळवाडी धरणाचे अतिरिक्त पाणी भातशेतीत गेले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. परतीच्या पावसामुळे शेती पाण्याखाली गेल्याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसतोय. मान्सूननं आखाडता हात घेतला होता आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाची टांगती तलवार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा यात प्रामुख्यानं समावेश आहे. रेड आणि डेंजर झोनमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढची बातमी आहे. धाराशिवमधली 6 तालुक्यात 28% कमी पाऊस झालाय. जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये पर्जन्यमानाच्या 75% कमी पाऊस झाला. 5 ऑक्टोबरला पर्जन्यमानाची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यातल्या किटाडी परिसरालगत शेतशिवार आणि जंगलव्याप्त भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा उभारण्यात आला होता आणि पावसामुळे इथली माती खचली आणि त्यामुळे अल्पावधीतच या बंधाऱ्याला भगदाड पडलाय. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नाशिकमधली कांदा कोंडी अखेर फुटली आहे. संप मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर म्हणजेच 40% निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी 20 सप्टेंबरपासून हा संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे हे लिलाव आजपासून पुन्हा सुरू झालेत. लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2050 इतका भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बातमी गोंदियातली अंतर्गत रस्त्यांची वाईट अवस्था आहे. अंडरग्राऊंडमध्ये देखील पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांमध्ये पाणी साचले आणि परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलंय. गोंदियातली आणखीन एक बातमी आहे आणि इथे जलजीवन योजनेअंतर्गत चिचगाव टोला इथल्या गावात पाणीटाकीचं बांधकाम 80% पूर्ण झालं होतं, पण बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप करत आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप करत ही टाकी नुकतीच जमीनदोस्त करण्यात आली. बातमी तुळजापूरमधली तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मंदिर संस्थांच्या विश्वस्त अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आलं आणि लोकप्रतिनिधी असलेल्या विश्वस्त आमदारांच्या नावाचा उल्लेख टाळल्यामुळे नाराजी व्यक्त होतीये. आवक घटल्यामुळे मुंबईच्या किरकोळ बाजारात कोथिंबीर सध्या 70 रुपयांपर्यंत मिळते. गेल्या महिन्यापासून पुणे जिल्ह्यातून येणारी आवक ठप्प झाली, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून आवक सुरू आहे. 2.5 लाख जुड्यांची आवक 1,70,000 जुड्यांवर आल्यामुळे किरकोळ बाजारात हा भाव वाढलेला दिसतोय. मावळमध्ये कामशेत ते बोरगाव, थुगावहून मळवंडी, ढोरे, शिवणे जवळच्या गावांना जाणाऱ्या पुलाचं काम गेल्या 3 वर्षांपासून झालेलं नाही, त्यामुळे स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बुलढाण्यामध्ये पैनगंगा नदी लागत असलेल्या पुलाजवळ निर्माल्य वस्तू टाकण्यासाठी आता निर्माल्य कुंड तयार करण्यात आलंय आणि भाविकांना नदीमध्ये निर्माल्य न टाकू देता निर्माल्य कुंडात ते टाकण्याचं आवाहन केलं जात आहे. राज्यात पर्यावरण रक्षणासाठी पालिकेनं प्लास्टिक बंदीची जोरदार कारवाई सुरू केली आहे. 2521 जणांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. 5,000चा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आलाय. या सगळ्या कारवाईत 1.25 कोटींचा दंडही वसूल करण्यात आलाय. 42 जणांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाते. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आणि 7 ऑक्टोबरला मतदारसंघनिहाय बैठक होते. नवी मुंबईत कोकण विभागातल्या लोकसभा आढावा बैठक घेतली जाणार आहे. ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचा यात आढावा घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या अमरावतीत आहेत आणि त्यांनी रोहिणी खडसे यांच्यासह एकविरा आईचं दर्शनही घेतलं. मुंबईकर नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावे यासाठी उन्हाळा पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला मुख्यमंत्र्यांनी नुकतीच भेट दिली. कामगार वसाहतीचं लवकरच पुनर्वसन करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता ग्रामपातळीवरचं मायक्रो प्लॅनिंग केलं जात आहे. दादरमधल्या पक्ष कार्यालयात लोकसभा आणि विधानसभा विस्तारकांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मार्गदर्शन केलं. परदेश दौऱ्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात जुंपली आहे, कारण ठाकरेंच्या ट्विटमुळे कुठलाही दौरा रद्द झालेला नाही. परदेश दौऱ्यावरून आल्यावर आदित्य ठाकरेंच्या आरोपांचा पुराव्यासह समाचार घेतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 30 एकरामध्ये 1000 कोटींचे 1100 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल उभारणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये इथे भूमिपूजन होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी प्रतिटन 400 रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय, ज्यात साखर कारखानदारांच्या दारात पायी जाऊन 22 दिवसांचं आत्मक्लेश आंदोलन केलं जाणार आहे. 17 ऑक्टोबरपासून याला सुरुवात होतीये. 7 नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद होणार आहे. पुढची बातमी आहे बीडमधली, कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या बीडच्या परळीतल्या बैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयानं कारवाई केली आणि यानंतर संतापलेल्या मुंडे समर्थकांनी जीएसटीचे पैसे देण्यासाठी पंकजा मुंडे यांना चेकच्या स्वरूपात मदत देण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे. खासदार अमोल कोल्हे साताऱ्यात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते आणि एका लहानग्यानं कोल्हे यांच्या कानात पवारसाहेबांची साथ सोडू नका असा संदेश दिलाय. हे ऐकून अमोल कोल्हे देखील थक्क झाले. त्यांनी त्या चिमुकल्याचं कौतुक केलंय. धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर धाड टाकण्यात आली आणि तपास यंत्रणा 3 दिवसांनंतर सूतगिरणी बाहेर आल्यात. मध्यरात्री 12 वाजता ही चौकशी होती, ती थांबली. त्यानंतर तब्बल 65 तासांनंतर ही चौकशी चालल्याचं कळतं. नागपूर, पुणे इथली आयकर विभागाची पथकं यात होती अशी माहिती कळतेय. नांदेडमधली बातमी आपण बघतो. इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झालाय. 7 मृतांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे. 2 दिवसांमध्ये या रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय. शासनानं याची गंभीर दखल घेतली आणि आरोग्य संचालकांकडून संबंधितांची चौकशी केली जाणार आहे. नांदेडमधली घटना दुर्दैवी आहे आणि औषधांचा गोंधळ सरकारनं घातला आणि सरकार असंवेदनशील आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. या संदर्भातल्या दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली. शासकीय रुग्णालयांमध्ये राज्यात औषधांचा तुटवडा आहे आणि औषधांची कमतरता असून देखील औषधांची खरेदी केली जात नाही. त्यामुळेच निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. मराठा आरक्षणात तोडगा काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात येणार आहे. बीडची आपण बातमी बघतोय. आरक्षणासंदर्भातली अर्धवट आरक्षण घेणार नाही, सरसकट द्या आणि आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. दादरमधल्या जलतरण तलावामध्ये मगरीचं पिल्लू सापडल्यामुळे भीतीचं वातावरण आहे आणि सरावासाठी येणाऱ्यांमध्ये त्यामुळे भीती व्यक्त केली जाते. तलावातील पाण्यात मगरीचं पिल्लू असल्याचं काहींच्या लक्षात आलं आणि त्यानंतर हे पिल्लू जलतरण तलावात आलंच कसं याबद्दलचा संभ्रम व्यक्त केला जातोय. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी भाजीपाल्याचे दर कडाडलेत आणि बहुतांश भाज्या महागल्यात. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनाला मोठा फटका बसलाय. एपीएमसीमध्ये उच्चतम दर्जाच्या भाज्या कमी आहेत आणि त्याला जास्त मागणी आहे. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे आणि त्याच्यामुळे भाज्यांना मागणी अधिक आहे. भाज्यांचे दर 10 ते 20 रुपयांनी वाढलेत. पुढची बातमी आहे सोलापुरातून आलेली, कारण मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे दौंड रेल्वे मार्गावरचे पाटस्थानक याच ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामं इथे केली जातात. सोलापूर पुणे महात्मा एक्सप्रेस आणि पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेससह अनेक गाड्या त्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे विभागाकडून देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी विभागानं 6 महिन्यांमध्ये 60% जास्त करदात्यांकडून 580 कोटींचा कर वसूल केलाय. वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 2% विलंब शुल्क देखील लागू केले जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागात सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 366 रुग्ण आढळलेत आणि 3घांचा यात मृत्यू ओढवलाय. जिल्ह्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण म्हणजेच 137 रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळलेत. सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं जाते आणि पाणी प्रश्नासाठी सुवंत पाटील आणि रोहित पाटील यांचं उपोषण सध्या सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि उपोषणादरम्यान रोहित पाटील यांची प्रकृती बिघडल्याचं कळतंय. रत्नागिरी नागपूर महामार्गावरच्या बोरगाव टोलनाक्याच्या परिसरामध्ये 10 गावांना टोलमाफी मिळावी यासाठी मोर्चा काढण्यात आला. प्रस्तावित पुणे बंगलोर ग्रीनफील्ड महामार्ग बाधित शेतकऱ्यांना एकरी 2 कोटींची भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुढची बातमी आहे जळगावमधली राजपूत समाजाशी संबंधित बातमी आहे. जात प्रमाणपत्रासह वैधताही सुरळीतपणे मिळावी आणि आर्थिक महामंडळ असावं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय त्याचबरोबर निमशासकीय वसतिगृह असावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
मुंबईतल्या अंधेरीच्या राजाचं विसर्जन मोठ्या थाटात संपन्न झालंय. तब्बल 16 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर वर्सोव्यातल्या चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राजाभिषेक सोहळ्यानिमित्तानं मावळातील बजरंग दलानं शौर्य जागरण यात्रेचं आयोजन केलं होतं, ज्याची सुरुवात किल्ले शिवनेरीमधून झाली आणि मावळ तालुक्यामध्ये रथयात्रेचं आगमन झालं. तळेगावमधील मानाच्या 7 ढोल पथकांनी शिवरायांना मानवंदना दिली. पुढची बातमी. आरबीआयचं पतधोरण बैठक या आठवड्यात होती आणि 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान आरबीआयची बैठक होणार आहे आणि यात रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पुढची बातमी. सप्टेंबर महिन्यात देशभरात तब्बल 3,63,733 कार आणि एसयूव्हीची विक्री झाली. एसयूव्ही श्रेणीतील कारला ग्राहकांनी अधिक पसंती दिलेली आहे.